जल्लोष करतायत, कारण मुरलीधर मोहोळ यांनी ज्या पद्धतीने लीड घेतलाय त्यावरनं ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत असं एकूण म्हटलं जातं। आणि त्या अनुषंगाने आता तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाला सुरुवात केलेली आहे। मुंबईत भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर शांतता आहे, तर पुण्यामध्ये आता मुरली अण्णा म्हणजे एकाच वेळी 3 पैलवान आखाड्यामध्ये होते। वसंत मोरे, रवींद्र धंगेकर आणि मुरली मोहोळ जे एकमेकाला खरं तर चिटपट करण्याच्या संदर्भातली भाषा करत होते, पण आता मुरली मोहोळ यांनी 18,000 मतांनी आपला लीड जो आहे तो कायम ठेवलेला आहे। पुण्यात मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं कळतं आणि पहिला विजय जो झालेला आहे तो गांधीनगरमध्ये अमित शहा यांचा झालेला आहे। आणि आता आपण बघतोय की विजयाची गाडी आलेली, विजयाचा रथ आलेला आहे आणि हा विजयाचा रथ आलेला आहे तो अर्थातच अमित शहा यांचा। अमित शहा यांचा गांधीनगर लोकसभा मतदारसंघात मंडळी विजय झालेला आणि अर्थात तो विजय साजरा करत त्यांची गाडी जी आहे ती अर्थात संसदेच्या दिशेने रवाना होते असंच म्हणावं लागेल। अमित शहा यांचा पहिला विजय आणि जो आता अर्थात समोर आलेला घोषित झालेला आहे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातनं। चला पुढला उमेदवार कोण आहे, जो या विजयाच्या गाडीमध्ये येऊन बसून पुढे येतोय? नितीन गडकरी। महाराष्ट्रातला पहिला विजय नागपूर लोकसभा मतदारसंघ, इथून नितीन गडकरी विजयी झालेले आहेत आणि नितीन गडकरींच्या विजयाच्या निमित्ताने अर्थात म्हणजे त्यांच्या विजयाच्या संदर्भात खरं तर किंवा त्यांच्या प्रचारात आरोळी देण्यात आलेली होती की कहो फिर दिल से नितीन गडकरी फिर से। तर नागपूरकरांनी पुन्हा एकदा आपण बघतोय नितीन गडकरींच्या बाजूने या ठिकाणी कौल दिलेला आहे। आणि परत एकदा आपण चर्चा करणार आहोत, आपल्यापासून सुरुवात करतो 40 सेकंद। हे 2 महत्त्वाचे विजय निश्चितपणे हे ते अपेक्षित आहेत। खरं म्हणजे नितीन गडकरी यांचा विजय खरं म्हणजे देशात या विजयाकडे लक्ष खरं म्हणजे होतं की देशाचा नेता, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्या पद्धतीनं देशभर त्यांनी विकास केलेला आहे आणि खरं म्हणजे ते काय त्याला म्हणतात की अजातशत्रू ज्याला म्हणतो आपण की ते सगळ्याच म्हणजे भारतीय पार्टीच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजामध्ये सर्व वर्गांमध्ये एक सर्वमान्य असलेला, सर्व पक्षांनी सुद्धा मान्य असलेला असा नेता आणि त्यांचा विजय हा अपेक्षित होता। गडकरींच्या पक्ष चिन्हापेक्षा गडकरींच्या कामामुळे गडकरी निवडून आले असं थेट म्हणता येईल, नागपूरकर असं म्हणतात। नाही, दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, दोन्ही फॅक्टर महत्त्वाचे आहेत। अमित शहा साहेब सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांचाही विजय झालेला आहे, त्यांचं सुद्धा तिथं गांधीनगरमध्ये फार मोठं काम आहे, देशात मोठं काम आहे। देशामध्ये ज्या पद्धतीनं ज्या अनेक गोष्टी मग 370 कलम असेल, अनेक गोष्टी ज्याला धोरणात्मक निर्णय 1800 कायदे आपले जे ब्रिटिश काळापासून काँग्रेसवाल्यांनी तसेच सडवत ठेवलेले होते, ते 1800 कायदे बदलण्याचं काम, रद्द करण्याचं काम सुद्धा आपलं अमित शहा साहेबांनी केलेलं आहे। हे 2 विजय तर आपण बघतोच आहे, पण ठीक आहे इतरही विजय समोर येतील, पुन्हा एकदा गाडी येईल, त्याच्यात महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात। पहिली प्रतिक्रिया आपली पहिलं असं आहे की विजयी दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन खिलाडू वृत्तीने। बरोबर, विजय स्वीकारला पाहिजे, जो झाला तो समोर आहे। गणेशजींच्या बोलण्यातून अजूनही ती वृत्ती दिसते। गेले अनेक वर्ष कायदे सडवले,